नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर उद्या 15 ऑगस्ट वार शुक्रवार आणि उद्या आलेले आहे कृष्ण जन्माष्टमी, ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असंही म्हटलं जाते. हा वार्षिक हिंदू सण आहे. श्रावण महिन्यातील कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेमध्ये कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून या दिवशी आनंद उत्सव मोठ्या थाटामाटात श्रीकृष्णाचा जन्म हा साजरा केला जातो. हा श्रीहरी विष्णूचा 8वा अवतार असलेल्या कृष्णाचा जन्म हिंदू चंद्र कालनिर्णयानुसार श्रावण या महिन्यात झाला होता. ऑगस्ट किंवा सप्टेंबर या महिन्यात हा सण येत असतो. हा सण हिंदू धर्मातील वैष्णव पंथातील एक महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जातो. असं म्हटलं जाते की या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात. कृष्ण हा देवकी आणि वासुदेव यांचा पुत्र आहे. त्यांचा जन्मदिवस हिंदू लोक जन्माष्टमी म्हणून साजरा करत असतात. या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात. असं म्हटलं जाते की या दिवशी जर उपाय आपण केले तर सिद्ध होत असतात आणि श्रीकृष्ण यांचा आशीर्वाद जो आहे हा वर्षानुवर्ष आपल्या जवळ राहत असतो. त्याचबरोबर या दिवशी जर हा उपाय आपण या वेळेमध्ये केला तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. उपाय कोणता करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, चला तर जाणून घेऊया. तर या दिवशी आपल्याला सकाळीच उंबरवट्यावर अशी एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या घरातील वादविवाद कमी व्हायला लागतात. एका रात्रीत नशीब उजळेल. 7 पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल. त्याचबरोबर घरातील परिस्थिती सुधारायला लागेल आणि घरातील दारिद्र्य गरिबी संपून घरामध्ये ऐश्वर्य धन संपत्ती यामध्ये बरकत व्हायला लागेल. उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, चला तर जाणून घेऊया. व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. तर पहा, या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूची म्हणजेच श्रीकृष्णाची विधिवत पूजा केली जाते, कारण हा दिवस त्यांना समर्पित केला जातो. या दिवशी काही उपाय आणि सेवा करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेतला जातो. म्हणून आपल्याला उंबरवट्यावर अशी एक वस्तू ठेवायची आहे. या दिवशी काय करावे व काय करू नये याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात. तर पहा, हे जे श्रीकृष्ण जन्माष्टमी असा काळ आहे की असा काळ होता जेव्हा छळ मोठ्या प्रमाणात होता. लोकांचे स्वतंत्र नाकारले गेले होते. सर्वत्र वाईट गोष्टी होत होत्या आणि राजा कंस यांच्या मामाकडून त्यांच्या जीवाला धोका होता. जन्मानंतरच लगेचच श्रीकृष्णाचे वडील वासुदेव यांनी यमुना ओलांडून मथुरेतून गोकुळात पालनपोषण करण्यासाठी नेले. वासुदेवांचा भाऊ नंद आणि वहिनी यशोदा हे कृष्णाचे पालक होते. कृष्णासोबत त्यांचा मोठा भाऊ म्हणून सर्पशेष बलराम देखील अवतार घेऊन पृथ्वीवर आला होता, जो वासुदेवाची पहिली पत्नी रोहिणीचा मुलगा होता. ही आख्यायिका आहे. म्हणून जन्माष्टमीला लोक उपवास करून श्रीकृष्णाची विधिवत पूजा करत असतात आणि या दिवशी रात्रभर जागरण करत असतात आणि सकाळपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत हा उपवास केला जातो. उपवासाला फळे फुले त्याचबरोबर खिरीचा नैवेद्य किंवा काही प्रसाद जो आहे हा नैवेद्य जो आहे हा श्रीकृष्णाला अर्पण केला जातो. कृष्णाच्या मध्यरात्रीच्या जन्मानंतर कृष्णाच्या बाळाच्या रूपाला बाळकृष्ण आंघोळ घालण्यात येते. कपडे घातले जातात. नंतर पाळण्यामध्ये ठेवले जाते. पंचोपचारे आणि पंचामृताने त्यांना अभिषेक केला जातो. त्यानंतर भक्त हे अन्न आणि मिठाई वाटून उपवास सोडत असतात. स्त्रिया त्यांच्या घरात दारासमोर आणि आपल्या स्वयंपाक बाहेर लहान पाऊलाचे ठसे देखील काढत असतात. या माता लक्ष्मीच्या पायाचे ठसे मोडले जाते. त्यांच्या घराकडे चालत माता लक्ष्मी येत असते. म्हणून या दिवशी आपल्या दोन्ही साईडला जे स्वयंपाकघर आहे त्याचबरोबर जे उंबरवटा आहे त्यावर लक्ष्मीचे पावलं आवर्जून काढावे. हे कृष्णाच्या त्यांच्या घरातील प्रवासाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. म्हणून अष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून या दिवशी काळ्या तिळाचं तेल जे आहे ते अंगाला लावून स्नान केले जाते. या दिवशी व्रताचा संकल्प सुद्धा केला जातो आणि या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जातात. दुसऱ्या बाजूला यशोदा आणि तिचे नवजात कन्या वासुदेव नंद यांच्या मूर्ती बसवत असतात. काही ठिकाणी या दिवशी 32 किंवा 16 नैवेद्य श्रीहरी विष्णूला दाखवला जातो. अष्टमीच्या दिवशी उपवास करत असतात व देवालाही फराळाचा नैवेद्य जो आहे हा दाखवत असतात आणि नवमीच्या दिवशी पंचोपचारे पूजा करून उत्तर पूजा करून महानैवेद्य समर्पण करत असतात. असं म्हटलं जाते की एक वेळा पुरुष सूक्ताचं पठण करायचं आहे, एक वेळा विष्णू सूक्ताचे पठण करायचे आहे आणि या दिवशी
असं म्हटलं जाते की विष्णू सहस्त्रनाम एकदा तरी पठण करायचं आहे. असं म्हटलं जाते की गोकुळातील कृष्ण जन्माष्टमीच्या लीला श्रवण केल्यानंतर वैष्णवाने या दिवशी दही सिंचन करावे, म्हणजे दह्याचा नैवेद्य हा घ्यायचा आहे. तर गोपाल म्हणजे गायीचे पालन करणाऱ्या कृष्णाच्या या जन्मोत्सवाने निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो. काला म्हणजे एकत्र मिळवणे. पहा, यामध्ये नैवेद्य जो आहे हा ठेवायचा आहे. तर तो नैवेद्य असा आहे की पोहे, ज्वारीच्या लाह्या, धण्याच्या लाह्या, लिंबू आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजवलेली डाळ असेल, साखर असेल, फळांच्या फोडी इत्यादी घालून हा नैवेद्य श्रीकृष्णास ठेवला जातो. हा त्यांना जो नैवेद्य आहे हा अत्यंत प्रिय आहे, म्हणून या दिवशी आवर्जून गाईला हा नैवेद्य खाऊ घालायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी नैवेद्य हा श्रीहरी विष्णूला ठेवायचा आहे. आपल्याला उंबरवट्यावर अशी एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू ठेवल्याने घरात अखंड लक्ष्मी नांदेल, घरात लक्ष्मी स्थिर राहील, घरामध्ये पैसा हा खेळू लागेल. तर पहा, उंबरवटा घराच्या प्रवेशद्वाराजवळील जमिनीचा उंच वटा आहे, जो लाकडी भागापासून बनवला जातो. तर वास्तुशास्त्रामध्ये फार उपयुक्त आणि महत्त्वाचा मानला जातो उंबरवटा लाकडी. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर ठेवण्यासाठी त्यांची मदत होत असते. उंबरवटा घरासाठी एक सीमा निश्चित करत असतो, त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना सुरक्षित वाटावे आणि बाहेरील व्यक्तींचा कारण एखादी व्यक्ती जी आहे ती घरामध्ये आल्यानंतर घरामध्ये वास्तुदोष तयार होत असतो, म्हणून उंबरवट्यावर ह्या वस्तू टाकल्या जात असतात. उंबरवटा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवत असतो आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे ती बाहेर घालवत असतो. त्याचबरोबर घराचा उंबरवटा जो आहे हा पृथ्वी, सौर आणि चंद्र ऊर्जेचे संतुलन राखत असतो. उंबरवट्यामुळे घरात सकारात्मक वातावरण तयार होत असते, घरातील वातावरण शुद्धमय होत असते. लाकडी उंबरवटा अत्यंत शुभ मानला जातो, म्हणून उंबरवट्याखाली स्वस्तिक यंत्र किंवा दररोज तुम्ही माता लक्ष्मीचे पावलाचे ठसे उमटवायचे आहेत. काही नियम घराच्या बांधकामाशीही संबंधित आहेत. घर बांधताना कोणती खोली कोणत्या दिशेला असावी, दरवाजे खिडक्या कशा पद्धतीने असाव्यात. असं म्हटलं जाते की आपल्या दरवाजाची जी चौकट आहे किंवा मुख्य उंबरवटा योग्य आकारात असावा. आधुनिक युगात घराच्या रचनेत अनेक बदल झालेले आहेत. उंबरवटा बनवत नाही, परंतु दरवाजा उंबरशिवाय घर अपूर्ण म्हटलं जाते. दाराचा उंबरवटा घराच्या सीमा निश्चित करत असतो की उंबरवट्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर जात नाही असेल तर कोणीही कुटुंबात मतभेद निर्माण करू शकत नाही, शत्रू घरात प्रवेश करू शकत नाही. घराच्या इतर कोपऱ्याप्रमाणे दाराच्या चौकटीतही वेगवेगळी दुरुस्ती करावी. म्हणून या दिवशी काय करायचं आहे, लवकर उठायचं आहे. सर्वात प्रथम आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल गोमूत्र टाकायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे. तर उपाय करण्यासाठी एक तांब्याचा कलश आपल्याला इथे भरून घ्यायचा आहे. तुम्ही स्टीलचा घेतला तरीही चालेल. त्यामध्ये 2 थेंब गोमूत्र टाकायचं आहे, 2 थेंब आपल्याला गंगाजल टाकायचं आहे. त्याचबरोबर एक तुरटीचा खडा टाकायचा आहे, ज्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होत असते. आणि माता लक्ष्मीला आणि श्रीहरी विष्णूला हळद अत्यंत प्रिय आहे, म्हणून या पाण्यामध्ये हळद जी आहे ती आवर्जून टाकायची आहे. आणि त्यानंतर हे जे पाणी आहे मुख्य उंबरवट्यावर आपल्याला शिंपडायचं आहे. शिंपडल्यानंतर आपल्या घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी या दिवशी मुख्य उंबरवट्यावर आपल्याला हळदीचं लेपन मुख्य उंबरवट्यावर लावायचं आहे. हळदीचं लेपन लावण्यासाठी चिमूटभर हळद जी आहे ती एका प्लेटमध्ये घ्यायची आहे किंवा अर्धा चमचा तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, गोमूत्र, गंगाजल आणि खडी मीठ टाकायचं आहे आणि याने आपल्याला 5 ठिकाणी स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे. मुख्य उंबरवट्यावर स्वस्तिक काढायचं आहे, स्वस्तिकची पूजा करायची आहे, हळदी कुंकू लावून अगरबत्ती धूप ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या तुळशीजवळ एक स्वस्तिक काढायचं आहे. देवपूजेचं जे देवपाट आहे त्यावर एक स्वस्तिक काढायचं आहे आणि तिजोरीजवळ आणि गॅसजवळ पूजा करायची आहे. आपल्याला स्वस्तिक काढून अशा पद्धतीने 5 ठिकाणी स्वस्तिक हे काढून घ्यायचे आहे. स्वस्तिकची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि त्यानंतर जे हळदीचं लेपन आहे ते आपल्याला मुख्य उंबरवट्यावर लावायचं आहे. लावत असताना आपल्याला ओम महालक्ष्मी देवे नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर मुख्य उंबरवट्यावर आपल्याला माता लक्ष्मीची पावलं काढायचे आहे, स्वस्तिक काढायचे आहे आणि स्वस्तिकाची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपण जे पायपुसणी टाकत असतो तर त्या पायपुसणीखाली आवर्जून चिमूटभर मीठ या दिवशी टाकायचं आहे. पहा, घरामध्ये येणारे जे व्यक्ती असतात
त्यांच्या मनामध्ये काय आहे हे आपल्याला माहीत नसते. घरामध्ये बरेच असे व्यक्ती येणं जाणं करत असतात किंवा बाहेरून एखादी व्यक्ती येते आणि काही ओलांडल्या जातात वस्तू. जेव्हा आपल्या घरामध्ये प्रवेश करते, जेव्हा ते मीठ ओलांडल्या जाते, त्या वेळेमध्ये आपल्या घरातील नकारात्मकता आहे ती दूर होत असते. पहा, पहिल्या काळामध्ये पायपुसणीखाली मीठ जे आहे ते आवर्जून टाकले जायचे, कारण घरामध्ये खूप येणं जाणं राहायचे. कारण गावाकडे बरेच जणांना माहिती आहे की दरवाजा सर्वांचा उघडा राहतो आणि घरामध्ये येणारे जाणारे खूप व्यक्ती असतात. त्यामुळे आवर्जून जी पायपुसणी आहे त्याखाली मीठ टाकावे, ज्यामुळे घरात येणाऱ्या सदस्याची नजर लागलेली किंवा दृष्ट लागलेली असेल किंवा एखादी वस्तू ओलांडली गेलेली असेल तर ती त्याच्यासोबत घरामध्ये प्रवेश करणार नाही, ती आपल्या दारातून निघून जाईल. म्हणून या दिवशी अशा पद्धतीने पूजा करावी, रांगोळी काढावी आणि त्याचबरोबर या दिवशी सडा टाकत असताना गाईचं शेण जे आहे तर त्यामध्ये चिमूटभर हळद आणि गाईचं शेण एकत्र करून हा सडा टाकावा. गावाकडे बरेच जण अशा पद्धतीने सडा टाकत असतात आणि मुख्य उंबरवड्यावर हळदीचं पाणी टाकत असतात. यामुळे घरात नकारात्मकता येत नाही, शत्रुपिळा लागत नाही. त्याचबरोबर सर्व कामात यश मिळण्यासाठी हा उपाय करून पहा. घराचा उंबरवटा ओलांडता किंवा घराच्या उंबरवट्याच्या आत प्रवेश करता तेव्हा त्याला नमस्कार करण्याचा प्रयत्न जास्त करायचा आहे. घराच्या उंबरवट्यावर बसून कधीही खाऊ नये किंवा उंबरवट्यावर पाय सुद्धा असा लावू नये, ठोठावू नये, हा अशुभ मानला जातो. उंबरवट्यावर कधीही कचरा किंवा घाण ठेवू नये, यामुळे माता लक्ष्मी नाराज होत असते. असं म्हटलं जाते की या दिवशी हळदी कुंकू लावून पूजा केल्याने किंवा आपल्या मुख्य उंबरवट्याहून एक नारळ जे आहे या दिवशी आवर्जून आणायचं आहे आणि उतरून घ्यायचं आहे 7 वेळा आणि उजव्या साईडला आपल्याला ठेवायचं आहे. त्यावर कापुराची वडी, 2 तमालपत्र, 2 वेलची आणि 2 लवंग ठेवायचे आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, अर्धा चमच तूप ठेवायचं आहे त्यावर आणि 7 वेळा हे जे नारळ आहे हे मुख्य उंबरवट्यावरून उतरून घ्यायचं आहे. याचा धूर जो आहे हा मुख्य उंबरवट्यावर टाकवायचा आहे आणि ही वस्तू आपल्याला काय करायची आहे, तिथेच उजव्या साईडला फोडून ठेवायची आहे आणि एखाद्या नदीमध्ये ही वस्तू जी आहे ही टाकायची आहे, नारळ. कारण हा नारळ जो आहे हा घरातील वास्तुदोष, नकारात्मकता दूर करण्यासाठी आपण फोडलेला आहे. या नारळाने घराची आपण नजर उतरवलेली आहे. म्हणून हा जो नारळ आहे हा अशा पद्धतीने उतरून आपल्याला एखाद्या नदीमध्ये विसर्जन करायचं आहे. तुम्ही सकाळ ते संध्याकाळपर्यंत हा उपाय संध्याकाळी 6 नंतर करायचा आहे. श्री स्वामी समर्थ.